नक्की ही लोक बेपत्ता होत आहेत कुठे याचा काहीही तपास अजूनही लागलेला नाही. सदर तरुण हा रात्री एका ATM सेंटरवर शेवटचा पाहण्यात आलेला होता. तो एका कॉल सेंटरमध्ये कामाला होता आणि नाईट शिफ्टवरून स्वतःच्या घरी जात असताना काही वेळासाठी ATM सेंटरवरती पैसे काढायला म्हणून थांबला होता. रात्री 2ची ती वेळ असावी, पण तिथून बरोबर 2:15 नंतर त्याचा फोन बंद येऊ लागला आणि त्यानंतर त्याचा कोणताही तपास अजूनही लागलेला नाही. त्याच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. पोलिसांनी या गोष्टीचा तपास हाती घेऊन आता जवळजवळ 6 तास उलटून गेले आहेत. त्या तरुणाची बाईक त्यासाठी ATM सेंटरपासून 500 मीटर अंतरावर एका सोसायटीच्या गेटच्या समोर लावलेली आढळून आली. राजनी बातमी बघितली आणि केशवला जवळ बोलावलं. केशव, हे काय सुरू झालंय मध्येच? कसल्या घटना घडत आहेत आणि या नक्की 10 महिन्यात असं काय झालं? राजनी केशवला विचारलं. हो सर, गेल्या 8-10 महिन्यात हे खूप वाढले. 30 ते 40 वयातली लोक बेपत्ता होत आहेत आणि त्यांचा काहीच सुगावा लागत नाहीये. मध्ये पोलिसांना एक छोटासा पुरावा मिळाला होता. एक पोलीस ऑफिसर कात्रज घाटातून बेपत्ता झाला होता. त्यावेळी तो ऑफ ड्युटी होता, म्हणजे बहुतेक सुट्टीवर होता. तोही असाच बेपत्ता झाला, पण नंतर कात्रज घाटात थोडी तपासणी केल्यावर त्यांना त्याच व्यक्तीचा खांद्यापासून वेगळा केलेला हात सापडला. त्या हातावर एक विशिष्ट जन्मखून होती. त्यावरून त्याची ओळख पटली. त्याच्या हातातले घड्याळ, अंगठ्या सगळं काही जसंच्या तसं होतं. कात्रज घाटाच्या आजूबाजूला पूर्ण परिसर पोलिसांनी चेक केला, पण त्याचा मृतदेह देखील सापडला नव्हता. बस तो शेवटचा क्ल्यू होता. त्यानंतर पोलिसांना काहीही सुगावा लागलेला नाही. त्या पोलीस अधिकाऱ्याच्या बेपत्ता झाल्याच्या 4 महिन्यात देखील बरेच लोक बेपत्ता झालेत. आतापर्यंत जवळजवळ 10 लोक बेपत्ता झालेत, केशव म्हणाला. तितक्यात त्याचा फोन वाजला आणि तो फोनवर बोलत अंगणात निघून गेला. राजने आता TV बंद केला. तो स्वतःच आता उठला आणि शोकेशमधली दारूची बाटली त्यांनी बाहेर काढली. एका ग्लासात ड्रिंक बनवलं आणि स्ट्रॉ घेऊन तो खुर्चीवर बसला. दारूचे घोट घेत असताना अचानक त्याला ती बातमी सारखी खटकत होती. त्या बातमीबद्दलची त्याची उत्सुकता आता वाढू लागली. त्याने मोबाईल हातात घेतला आणि इंटरनेटवरती त्या केसबद्दल तो सगळं काही आता वाचू लागला. हे सगळं सुरू झालं होतं जवळजवळ गेल्या महिन्यात. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून. ही घटना म्हणजे तो कोमात गेल्यानंतर सुरू झालेली ते सत्र होतं. पहिली बेपत्ता होण्याची घटना 22 ऑक्टोबर, त्यानंतरची 4 नोव्हेंबर, त्यानंतरची 13 नोव्हेंबर, त्यानंतरची 4थी घटना 4 डिसेंबरला. मग त्यानंतरच्या घटना 21 जानेवारी, 12 मार्च, 3 एप्रिल, 11 मे आणि काल झालेली 10वी हत्या 11 जून. बेपत्ता झालेले 10च्या 10 जण हे पुरुष होते, 30 ते 40 वयोगटातली. यात जी घटना जानेवारी महिन्यात झाली होती त्यात पोलिसांना एक सुगावा मिळाला होता, पण नंतर त्याचाही काही निष्कर्ष निघाला नव्हता. हे सगळं करणारा एक वृद्ध व्यक्ती असावा अशी आशंका होती. एका CCTV मध्ये तरुण बेपत्ता जिथून झालेला त्या ठिकाणाच्या जवळ असलेल्या एका सिग्नलच्या CCTV मध्ये एक वृद्ध पुरुष ओझरता पाहायला मिळाला होता. त्या वृद्ध व्यक्तीला शोधण्यात पोलिसांनी त्यांचा बराच वेळ खर्च केला होता, पण तो नक्की कोण होता हे कळू शकलं नाही. राजने बराच वेळ त्या केसबद्दलची माहिती मोबाईलवर वाचली आणि हळूहळू त्याच्याही लक्षात आलं की याचा आपल्याशी काही संबंध नसेल. मी उगाच जास्त विचार करतोय असं म्हणत त्याने फोन समोरच्या टेबलवर ठेवला आणि अचानक मागून त्याच्या खांद्यावर कोणीतरी थंड असे 2 हात टेकवले. तो थोडासा दचकला. ती त्याच्या मागेच उभी होती. राज एकदम दचकला आणि समोर असलेली TV आपोआप सुरू झालेला. टीव्हीवर तीच बातमी दिसत होती. आतापर्यंत या केसमध्ये 10 जण बेपत्ता झालेत.
आणि पोलिसांना काहीही सापडत नाहीये. या शहरात खरंच कोणीच सुरक्षित नाहीये. जानेवारी महिन्यात पोलिसांना हे CCTV फुटेज मिळालं होतं, ज्यात एक व्यक्ती ओझरता पाहायला मिळाला होता. ते CCTV फुटेज आता आम्ही दाखवत आहोत. या CCTV फुटेजवरही पोलिसांनी खूप तपास केला, पण काहीही माहिती मिळालेली नाही. सरळ ही केस आता गृह खात्याने CBIला हस्तांतर करावी, तरच काहीतरी निष्पन्न निघेल. अन्यथा लोकांचे जीव असेच जात राहतील. अचानक टीव्ही चालू झाला. अचानक टीव्ही चालू कसा झाला होता? न्यूज अँकर बोलत होती. रिमोट तर समोर टेबलवर होता. राजला जरा विचित्र वाटलं. त्यांनी तिच्याकडे बघितलं. तिने त्याच्याकडे बघतच स्मितहास्य केलं आणि ती तिथून तशीच आता बाजूच्या खोलीत निघून गेली. तो जरासा विचारात पडला. तिला नक्कीच काहीतरी म्हणायचंय. हा तिनेच दिलेला एक संकेत आहे, म्हणजे या केसचा माझ्याशी काहीतरी संबंध आहे. राजने ग्लास संपवला आणि त्या केसबद्दलची माहिती तो आता आणखीन बारकाईने बघू लागला. केशव, विवेकला आत्ताच्या आत्ता गावात पाठव. स्टेशनरीचं एक दुकान आहे तिथे. तिथून एक मोठा व्हाईट बोर्ड, काही मार्कर लगेच आणायला सांग. राज केशवला म्हणाला. केशवला पहिल्यांदा लक्षात आलं नाही, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की नक्कीच राजला काहीतरी सुचलंय. त्यांनी लगेचच विवेकला बोलावलं, काही पैसे दिले आणि लगेचच गावात पाठवलं. अर्ध्या पाऊण तासाने विवेक त्याच्या स्कूटीवर एक व्हाईट बोर्ड आणि एक मोठा मार्करचा बॉक्स घेऊन परत एकदा बंगल्यावर येऊन पोहोचला. व्हाईट बोर्ड त्याने लगेचच काही वेळात भिंतीवर फिट करून दिला. राज आता त्या व्हाईट बोर्डवरती बेपत्ता झालेल्या लोकांच्या बेपत्ता होण्याच्या तारखा एकाखाली एक लिहू लागला. जवळजवळ 1 तास झाला होता. तो नुसताच त्या तारखांकडे बघत होता. तारखांच्या समोरच त्याने 4, 3, 2, 1चं सूत्र आणि त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह असं काहीतरी लिहून ठेवलेलं. लवकर त्याला लक्षातच येत नव्हतं. खरं तर या अपघातामुळे आणि या लागलेल्या श्रापामुळे त्याची विचार करायची शक्ती देखील काही प्रमाणात प्रभावित झाली होती. त्यामुळे सुद्धा त्याला या कोड्याचं उत्तर आताच्या आता इथे सापडत नव्हतं. म्हणता म्हणता आता दुपारचे 2 वाजले. विवेक राजसाठी सूप घेऊन आला. राजला काही खाता येणं शक्य नव्हतं, कारण त्याच्या तोंडाचा आकारच निमुळता झालेला. सूप ही एकच गोष्ट होती जी तो आता नियमितपणे घेऊ शकत होता आणि त्यामुळेच त्याचं शरीर सुरू होतं. सर, तुमच्यासाठी सूप आणले, विवेक आत येत म्हणाला. केशव देखील राज सोबतच होता. त्या दोघांची या तारखाविषयी आणि त्या 4, 3, 2, 1च्या सूत्राबद्दल चर्चा सुरू होती. विवेक काही क्षण तिथेच उभा राहत त्या बोर्डकडे बघू लागला. सर, एक सांगू का? नक्की तुम्ही कसलं उत्तर शोधत आहात? विवेकने विचारलं. या तारखा आहेत, 10 वेगवेगळ्या तारखा. या 10 तारखांच्या दिवशी काहीतरी घडलंय. आता या तारखांचा आणि 4, 3, 2, 1 या सूत्राचा काही संबंध जोडता येऊ शकेल का? त्याचाच आम्ही प्रयत्न करतोय. खरं तर गोष्टी खूप जटिलशा आहेत, त्यामुळे तुला आत्ता सांगता येणार नाहीत. पण सध्यासाठी आम्हाला या 10 वेगवेगळ्या तारखा आणि 4, 3, 2, 1 या आकड्याचं काय नातं आहे ते शोधायचं आहे, राज म्हणाला. त्याचा आवाज आता अधिकच बारीक झालेला, त्यामुळे त्याला खूप जोर लावून बोलावं लागत होतं. विवेक आता चालत चालत त्या बोर्डच्या जवळ आला. त्याने काही मिनिट त्या बोर्डवर लिहिलेल्या त्या 10 तारखा आणि 4, 3, 2, 1 हे आकडे बघितले आणि अचानक त्याच्या लक्षात आलं. त्याने बाजूला ठेवलेला मार्कर काढला आणि पहिल्या तारखेच्या समोर आता त्याने त्या तारखेची बेरीज केली. पहिली बेपत्ता होण्याची घटना 22 ऑक्टोबरला झालेली. त्यासमोर त्याने 2 + 2 4 असं लिहिलं आणि मग एक एक करत तो त्या पॅटर्नने प्रत्येक तारखेची बेरीज त्या तारखेच्या समोर लिहू लागला. 22 ऑक्टोबर, 2 + 2 4, 4 नोव्हेंबर, 0 + 4 = 4, 13 नोव्हेंबर, 1 + 3 4,
4 डिसेंबर 0+4 4, 21 जानेवारी 2+1 3, मार्च 12 मार्च 1+2 3, 3 एप्रिल 0+3 3, 11 मे 1+1 2, 11 जून 1+1 2. हे बघा सर, म्हणजे पहिल्या 4 घटना ज्या घडल्या त्या अशा तारखांना घडल्या ज्या तारखेची बेरीज 4 येईल. त्यानंतर मग पुढच्या 3 घटना अशा तारखांना घडल्या ज्या तारखांची बेरीज 3 येईल. त्यानंतर मग 2 घटना अशा तारखांना घडल्या ज्या तारखेची बेरीज 4 येईल. त्यानंतर मग पुढच्या 3 घटना अशा तारखांना घडल्या ज्या तारखांची बेरीज 3 येईल. त्यानंतर मग 2 घटना अशा तारखांना घडल्या जिथे बेरीज बरोबर 2 होईल. जर हाच पॅटर्न मान्य केला तर मग पुढील घटना ही 19 तारखेला होईल जिथे तारखेची बेरीज 1+9 होईल. विवेकने ते कोडं त्याला काही क्षणात सोडवून दिलं होतं. राज त्याच्याकडे नुसता बघतच राहिला. जेनियस. राजच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. विवेकला पण जरा बरं वाटलं. पण पुढची घटना 19 तारखेला कशी घडेल, कारण अमावस्या तर 17ला आहे, ज्या रात्री आपल्याला ते काम करायचं आहे. राज स्वतःशीच म्हणाला. विवेक तिथून निघून गेला, पण त्याने ते सूत्र आणि त्या तारखा यातील संबंध जोडून दिलेला. कोण करत असेल हे? एखादी अशी व्यक्ती जिला हे सूत्र माहीत आहे, एखादी अशी व्यक्ती जिला सगळं काही माहिती आहे आणि हे जे काही घडतंय ते आपल्या याच रहस्याशी निगडीत आहे. राज म्हणाला. त्या 2 व्यक्तीचं काय झालं नक्की? ती 2 प्रेत जी जिवंत झाली होती, काही कळलं का? राजने विचारलं. नाही, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलला होतात त्यानंतर बाकी आम्ही कशावरच लक्ष दिलं नाही, त्यामुळे मग आम्ही शर्मिलावर ही पाळत ठेवली नाही. केशव म्हणाला. मग ठेवावी लागेल. राज म्हणाला. तू लगेच दीपकला फोन लाव. त्याला म्हणाव शर्मिलावर परत एकदा नजर ठेवायची आहे. तिच्या घरात किंवा ऑफिसमध्ये असं कोणतं वृद्ध जोडपं नवीन कामाला आलंय का गेल्या अर्ध्या महिन्यात, किंवा तिच्या आसपास असं कुठलं जोडपं आहे का, याची माहिती त्याला काढायला सांग. मला पूर्ण विश्वास आहे ही 10 लोक जी बेपत्ता झाली आहेत यामागं त्यांचाच हात आहे. राज म्हणाला. केशव लगेचच तिथून उठला. त्याच्या फोनमध्ये त्यांनी दीपकचा नंबर डायल केला. त्यांनी दीपकला फोन लावला. फोन स्पीकरवर होता आणि तो दीपकला सगळं काही सांगत होता जे राजने त्याला सांगायला सांगितलं होतं. राजला दम लागत होता बोलताना, कारण त्याच्या तोंडाचा आकार लहान झालेला. स्त्री. साधूने मरायच्या आधी स्त्री हा शब्द वापरला होता. एकदा नाही तर 3 वेळा. काय अर्थ असेल याचा नक्की? स्त्री. असं तर नाही की मला हा श्राप तोडण्यासाठी एखाद्या स्त्रीचा सहभाग यात करून घेणे गरजेचे आहे, एका स्त्रीची मदत मला घ्यावी लागणार आहे, असं तर नाही? साला काहीच कळत नाहीये काय चाललंय. राज कन्फ्यूज झाला. केशवचं आणि दीपकचं बोलणं आता संपलं होतं. दीपक सरांना मी बोललोय, ते म्हणाले रात्रीपर्यंत ते माहिती काढतील. केशव म्हणाला. पण कमी राहिलेला वेळ राजची चिंता वाढवत होता. राजनी घड्याळ बघितलं. 3 वाजले होते. शुद्धीवर आल्यापासून तो त्या वाड्यात एकदाही गेला नव्हता. केशव गाडी काढ, आपल्याला वाड्यावर जायचंय. राज म्हणाला. आत्ता यावेळी? केशवला तिथं जायच्या नावानेच कापरं भरलं होतं. जावं लागेल. दिवसा ढवळ्या जाऊन येऊ. संध्याकाळ व्हायच्या आधी आपण परत आलेलो असू. का कुणास ठाऊक, मला असं वाटतं की तिथे आपल्याला नक्कीच काहीतरी मिळेल. सगळेच मार्ग बंद झाल्यासारखे वाटत आहेत. एकतर माझे शरीरही मला साथ देत नाहीये. राज म्हणाला. सर काळजी करू नका, आपण आता नरबळीचा मार्ग अवलंबायचं ठरवलंय. आपल्याला त्यात यश मिळेलच. मला पूर्ण विश्वास आहे की त्यानंतर तुम्हाला लागलेला हा श्राप देखील नाहीसा होईल. मला वाटते आता आपण कुठेही जायला नको. पुढचे 6 दिवस आता तुम्ही फक्त आराम करा. बळीच्या दिवशी फक्त तुम्हाला तिथे आमच्यासोबत जावं लागेल. मी स्वतः तुमच्या बरोबर येईल. काळजी करू नका, खूप काही करावं लागणार नाही. केशव राजला दिलासा देत होता, पण राजचं मन अस्वस्थ झालेलं. केशवचं बोलणं
त्याला पटत होतं, पण मन अस्वस्थ होतं. ते तर होईलच रे, शेवटचा उपाय तोच आहे, पण माझं मन मानत नाहीये. चल, हवं तर तू वाड्याच्या बाहेरच थांब, मी एकटा आत जाऊन येतो. तसं पण आता गमवायला काही नाहीये, राज म्हणाला. ते आता तिथून निघाले. केशव कसा तरी तयार झाला होता. ते आता काही वेळातच 4:30 पावणे 5 पर्यंत वाड्याच्या जवळ पोहोचले. बराच वेळ झाला होता. ती आसपास कुठेही दिसलेली नव्हती. ती सोबत असली की का कुणास ठाऊक त्याला एक आधार वाटायचा, पण ती मध्येच बेपत्ता व्हायची आणि मग अचानक कुठून तरी यायची आणि मग धक्का देऊन जायची. 7 वाजेपर्यंत साधारण अंधार पडायचा, त्यामुळे त्यांच्याकडे जवळपास 2 तास शिल्लक होते. दिवसा उजेडी त्या वाड्यात नक्की काही दिसतंय का ते पाहण्यासाठी. वाड्याची इमारत आता समोर दिसायला लागली. अचानक मागच्या सीटवर तिचं अस्तित्व त्याला एकदम जाणवलं. त्याने वळून तिच्याकडे बघितलं. तिचा चेहरा अगदी निर्विकार होता. तिच्या चेहऱ्यावर एक भीतीची हलकीशी झालर दिसत होती आणि का कुणास ठाऊक एकाएकी राजच्या पूर्ण शरीराला थंडी वाजून आली. खूप फणफणून ताप भरल्यावर जशी थंडी वाजते तशी ती थंडी होती. गाडी वाड्याच्या समोर येऊन थांबली आणि का कुणास ठाऊक त्याला एका डोळ्याने अगदी अंधुक अंधुक असं दिसू लागलं. आतापर्यंत त्याला सगळं स्पष्ट दिसत होतं, पण आता अचानक काय झालं कोणास ठाऊक. त्याची शक्ती जणू काही त्या वाड्याच्या हद्दीत येताच कमी कमी झालेली, निष्प्रभ झालेली. अचानक एका कानाने ऐकू देखील येणं बंद झालं. तो अजूनच घाबरला. त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. तो एकदम भानावर आला. केशव एका बाजूने काहीतरी बोलत होता. त्याचं तोंड हालत होतं, पण राजला काहीही ऐकू येत नव्हतं. केशव त्याला काहीतरी सांगत होता, पण त्याला अगदी सूक्ष्म असे त्याचे शब्द अस्पष्टपणे कानावर पडत होते. केशव आता मोठ्याने बोलत होता. त्याच्या चेहऱ्याच्या हालचालीवरून कळत होतं. राजला अगदीच अस्पष्टपणे त्याचे आवाज कानावर पडत होते, पण तो काय बोलतोय तेच कळत नव्हतं. त्याचं डोकं जणू काही बधीर झालं होतं. तो कसाबसा गाडीतून उतरला आणि त्याने वाड्याच्या त्या इमारतीकडे नजर टाकली. त्याच्या छातीची धडधड आपोआप वाढली होती. आतमध्ये जायची त्याची हिंमत नव्हती, पण तरी एक एक पाऊल तो आता वाड्याच्या दिशेला टाकू लागला. वाड्याच्या गेटच्या हद्दीतून तो आत आला आणि आत त्याचे दोन्ही कान एकदम पूर्णपणे बंद झाले. एका डोळ्याने त्याला पूर्णपणे दिसेनासं झालं होतं, पण एका डोळ्याने त्याला स्पष्ट दिसत होतं. तो तसाच वाड्याच्या आतमध्ये चालू लागला. वाडा अगदी एखाद्या स्मशानासारखा शांत झालेला. कसलीच हालचाल नव्हती. बाहेर हवेची हालचाल झाडाच्या पानांना आणि फांद्यांना हलवत होती, पण आतमध्ये मात्र कसलीच हवा किंवा वाऱ्याची झुळूकही प्रवेश करत नव्हती. तो आता त्या मोठ्या खोलीतून तसाच आतमध्ये आला. ती पंती वाळलेल्या अवस्थेत मध्यभागी ठेवलेली दिसत होती. त्याच्या शरीरातली ताकद आता अचानक आणखी कमी झाली. जणू काही त्याच्या चेतनेला कुणीतरी दोन्ही बाजूने शरीराच्या आतमध्ये चिरडत असावं असं त्याला वाटू लागलेलं. एक विचित्र असा परफ्यूमचा सुगंध तिथे दरवळत असलेला त्याला जाणवला. त्याने हृदयावर हात ठेवला. त्याचे हृदय जणू काही क्षणातच धडधडत छाती फोडून बाहेर येईल असं वाटत होतं. अचानक त्याच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला. दचकून त्याने मागे पाहिलं आणि तो भानावर आला. केशव त्याच्या मागेच उभा होता. तो परत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता, पण राजला काहीच ऐकू येत नव्हतं. आता केशवने त्याचा हात धरला आणि तो राजला धरत धरत बाहेर घेऊन आला. तो त्याला वाड्याच्या गेटपर्यंत घेऊन आला. राज मध्येच थांबला. त्याने केशवच्या हातून स्वतःचा हात सोडवला आणि त्याने वाड्याच्या डाव्या बाजूने मागे जाणाऱ्या वाटेकडे बघितलं. ती तिथे उभी होती. ती त्याला हाताने इशारा करत स्वतःकडे बोलावत होती. राजच्या अंगात आता खूपच कमी ऊर्जा शिल्लक होती, पण ती बोलवतीये म्हणजे काहीतरी अर्थ आहे
ही भावना देखील त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याने केशवच्या हातून स्वतःचा हात सोडवला आणि आता तो तिच्या मागे चालू लागला. चालत चालत वाड्याच्या डाव्या बाजूने ते वाड्याच्या मागच्या मोकळ्या जागेत येऊन पोहोचले. वाड्याच्या इमारतीच्या समांतर जाणारी ती पायवाट जशी त्या मोकळ्या जागेवर येऊन संपली आणि राजचं पाऊल त्या मोकळ्या जागेच्या जवळ पडलं, अचानक त्याच्या कानावर दोन्ही बाजूंनी हवेच्या झुळका येऊन आदळल्या. पक्ष्यांचा कर्कश ओरडत जाणारा थवा, ते आवाज त्याला ऐकू येऊ लागले. त्याने नजर आकाशाकडे फिरवली. हवेचा वेग आता वाढला होता. जोराचं वारं सुटलं होतं. ढगांचा गडगडाट आता स्पष्ट ऐकू येत होता. हे होत असताना त्याचे डोळे देखील आता सगळं काही स्पष्ट पाहू शकत होते. त्याने आजूबाजूला नजर टाकली. ती आता परत एकदा कुठेतरी बेपत्ता झाली होती. हा कोणता चमत्कार होता? राजला मगाशी काही ऐकू येत नव्हतं आणि अचानक इथे आल्यावर त्याचे डोळे आणि त्याचे कान दोन्हीही व्यवस्थित काम करू लागले होते. पण हे होत असताना एक गोष्ट मात्र आता त्याच्या ध्यानात आली होती की अचानक अंधार पडला होता. सर, मला वाटतं आपण निघायला पाहिजे. केशव त्याच्या मागे मागे तिथे येऊन पोहोचला. राजनी मागे वळत त्याच्याकडे बघितलं. अरे केशव, आत्ता तर आलो ना आपण, लगेच अंधार कसा काय पडला? 4:45 वाजता आपण इथे पोहोचलो होतो. राज म्हणाला. हो बरोबर, 4:45 वाजता आपण इथे पोहोचलो होतो. तेव्हा उजेड होता, पण तुम्ही वाड्यात जवळपास गेल्या 1.5 तासापासून होतात. तुम्ही 1.5 तास झाले बाहेर आला नाहीत, म्हणून अखेर मी आत आलो. पण सर, खरंच असं वाटत होतं कोणीतरी मला बघतंय, कोणीतरी वावरतंय तिथं, केशव म्हणाला. केशवचे बोलणं ऐकून राज चक्रावून गेला. डोकंच बधीर झालं, कारण तो तर नुकताच वाड्यात पोहोचला होता. त्या खोलीत येऊन त्याने फक्त त्या पंक्तीवर नजर टाकली होती. आजूबाजूला त्याने नजर टाकली होती. त्यातच त्याचे दोन्ही कान बहिरे झाले, डोकं सुन्न झालेलं आणि एका डोळ्याने त्याला दिसायचं बंद झालेलं. या सगळ्या घटना फार फार तर 10 मिनिटाच्या कालावधीसाठी घडल्या होत्या, हेच त्याला वाटत होतं. पण या सगळ्या 2 तास निघून गेले होते, हे मात्र त्याच्या कल्पनेच्या पलीकडे होतं. सर, मला वाटतं आपण निघायला पाहिजे. केशव परत तेच म्हणाला. ठीक आहे, निघू. राज आता त्याच्याबरोबर बाहेर आला. गेटमधून त्याने बाहेर पाऊल टाकलं आणि तो गाडीत बसला. केशवने गाडी स्टार्ट केली आणि गाडीचा हेडलाईट सुरू झाला. केशवने यू-टर्न घेत गाडी थोडी पुढं आणली आणि राजची नजर त्याच हेडलाईटच्या प्रकाशात थोडीशी बाजूला पडली. जमिनीवर चिखलात उमटलेले टायरचे ठसे त्याच्या नजरेने बरोबर टिपले. केशव, 2 मिनिटे थांब, राज म्हणाला. राज गाडीतून खाली उतरला आणि त्याने आता काही पावलं बाजूला येत तिथे बघितलं. टायरचे काही निशाण तिथे पडलेले दिसत होते. म्हणजे नक्की तिथं कुणाचं तरी येणं जाणं झालंय. कदाचित काल रात्री इथे कोणीतरी आलं असावं. कोणी म्हणजे शर्मिला आणि तिच्याबरोबरचं ते वृद्ध जोडपं. काल रात्री बेपत्ता झालेला तो माणूस देखील त्यांनी इथे आणला असेल. ही शक्यता नाकारता येणार नाही, राज मनातल्या मनात म्हणाला. पण परत येऊन तो गाडीत बसला, कारण या फक्त शक्यता होत्या. खरंच शर्मिला हे सगळं करतीये का, याबद्दलही त्याला आता शंका येऊ लागली होती. पण तिने काहीतरी केलंय एवढं मात्र नक्की. ते तिथून निघाले आणि आता थेट ते भुकुमच्या दिशेला रवाना झाले. राज बराच वेळ काही बोलत नव्हता. त्याचं ते शांत राहणं केशवला असह्य झालेलं. सर, काय झालं? तुम्ही इतके शांत का आहात? नक्की काय अनुभव आला तुम्हाला त्या वाड्यात? तुम्ही 1.5 तास त्या वाड्यात होतात. खरं तर माझी हिंमतच नव्हती की मी आत यावं, पण 1.5 तास झाला तरी तुम्ही आला नाहीत, म्हणून मला यावं लागलं. नक्की काय झालं त्या 1.5 तासात? तुम्ही काही बोलत का नाही आहात? केशवने आता जोर देऊन विचारलं. केशव, खरं सांगू, 1.5 तास झाला आहे मी त्या वाड्यात होतो. ही गोष्टच माझ्या पचनी पडत नाहीये. वाड्यात शिरल्या मला दोन्ही कानांनी ऐकू यायचं बंद झालेलं. तसं तर वाड्याच्या हद्दीत येताच
माझ्या कानांनी उत्तर दिलं होतं. एका डोळ्याने मला दिसायचं देखील बंद झालं. मी तिथे पोहोचल्यावर त्या पण इकडे तिकडे बघितलं आणि सगळं काही सुन्न झालं. मला काहीच आठवत नाहीये. नक्की पुढे काय झालं, इतका वेळ झाला हे देखील माझ्या लक्षात नाही. माझ्या खांद्यावर तुझा हात तू ठेवलास तेव्हा मी दचकून जागा झालो. त्यानंतर सुद्धा मला काहीही समजत नव्हतं. फक्त तू माझा हात धरत मला तिथून बाहेर घेऊन आलास आणि मग जसा मी वाड्याच्या मागच्या भागात येऊन पोहोचलो तसं अचानक बंद झालेले कान एकदम उघडले असावेत. अंधुक झालेला तो डोळा अचानक पुन्हा कार्यरत झाला असावा असं झालं. याचं काही उत्तर नाही माझ्याकडे. हे का झालं आणि कसं झालं तेच उत्तर शोधायचा मी प्रयत्न करतोय.